तर नमस्कार मित्रांनो, मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश साटम स्वागत करतो आज एका नवीन ब्लॉगमध्ये। आज चाललो मी फिशिंगला एका अनुभवी माणसासोबत, ज्याला फिशिंगचा थोडाफार अनुभव आहे। फिश कसे पकडतात, कोणत्या टायमिंगला लागतात किंवा एक स्पॉट ज्याला माहिती आहे तिकडचे कोकणातले, त्याच्यासोबत चाललो आहे फिशिंग करायला। माझं साहित्य माझ्या गाडीतच असतं। तिकडे जाऊन बघूया तो स्पॉट कोणता आहे आणि आज कोणते मासे मिळत आहेत आणि मासे पकडण्याची एक छोटीशी टेक्निक की ते काय करतात, किंवा लूर्स लावतात, काय लावतात, किंवा बेट आम्हाला बांगडे वगैरे भेटत आहेत का त्याच्यावरती। तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा, मस्ती मजा थोडीशी चालेलच। आयुष्य आहे, जगायचं आहे म्हटलं तर मस्ती मजा झालीच पाहिजे। तर बघूया आज कोणते मासे भेटत आहेत। हा हे कुठलं आहे? तू मिशोवरनं मागवलं का? हा मिशोवरनं शॉपमध्ये घेतला। मी एक मागवलेलं रे मिशोवरनं, तसाच ठेवलाय, तसाच ठेवलाय। शॉप आहे ना मित्राचं गोव्यात। इथे एक मस्त तो मुलगा आहे ना, काय नाव त्याचं, वेंगुर्ल्याचा, सौरभ कदम म्हणून काहीतरी नाव वाटतं। त्याचं नवीन शॉप घातलं त्याने, तो पण मस्त आहे रे। त्याच्याकडे सगळे आहेत, लांब एवढं जायची गरज नाही, इकडच्या इथे आपल्याला सगळं भेटून जातं। तो पण तुला सगळं पाठवणार, तुला काय आणि सगळ्यात भारी मरे नॉलेज त्याला बरोबर। ह्याला पण याने मला पाणी बघून सांगितलं की कुठल्या ह्याच्यामध्ये मला हे भेटणार। इथे बेडमध्ये RTO ऑफिसच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये साप होता बेडमध्ये। आत्ता एक साप आला पण जातो तो। हा, तो फिशिंगला जातो, त्याला स्पॉट बीट सगळे माहिती आहे। तो बोलतो वेंगुर्ल्याला आहे ना, तो राहायला पण वेंगुर्ल्याला आहे आणि बोलतो ऑलमोस्ट बरेच जण आमच्या इकडे फिशिंगसाठी येतात वेंगुर्ल्याला, तो स्पॉट चांगला आहे। म्हटलं ठीक आहे, येतो म्हटलं। आहे ना विनू, तो ह्याला जातो बाहेर। कुठे? म्हणजे यांचे लकी आणि बाहेर जातात माहिती आहे? हा हा हा, ह्याला अंदमान वगैरेला, हा तिकडे जातात। जरा चावी द्यायची रे एक बाईक। काल गेलेला रत्नागिरीत मासे पकडायला, फिरतच असतो माझ्या। अरे त्या ह्याला कॉल केलेला, तेजा गुरवला त्या दिवशी कॉल केलेला। त्याला म्हटलं रे तू जातो तो स्पॉट कुठला आहे नक्की? तुला रत्नागिरीचा आहे तिकडचा, आणि तो इथे येतो मालवणला वगैरे पण सगळीकडे येतो। हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? हा बोल बोल, काय बोलवतास? हा काय बोलवतास? ते कोळमचं ब्रिज आहे माहिती आहे? कोळमचं ब्रिज, कोळम म्हणजे मंदारला कोण आहे? मंदारला माहिती आहे? बोल ना। मंदार, हा मी काय म्हणते, कोळमाचा ब्रिज माहिती आहे ना? आसरा जात होता ह्याच्याकडनं लकीच्या तिकडनं जातात ना। गेला नेटवर्क। आचऱ्याच्या इकडे जातो तो। तो काय नाव त्याचं यार, मोठा ब्रिज आहे तो। हा आपण तिकडे जायचंय। तो आपल्या थंय ना काय जायचा, सर्जेकोटला जायचा। मग आम्ही 4 व्हीलरच घेऊन येलो। ठीक आहे चालत। थंय ना काय जवळ आहे ना? ठीक आहे चालत। 2 व्हीलरने रेमटाईट येणार असतं आणि डिझेल येणार असतं पावसाचं। पण आता इकडे तिकडे आपल्या इकडेच पाऊस आहे रे। हवामान खात्याने 13 आणि 14 सांगितलेलं, मुसळधार पावसाची शक्यता। बस झालं ना पाऊस। बॅग घेते बाहेर अजून। ए बावर बाबा, हा आपल्याला लागले तर लागले, फक्त मजा करायला आलोय आपण, टेन्शन नाही। कुठला ऑर्डर तो मंदार? क्रॉकोडाईल। मग मासे भेटणार तुला आज? आई शपथ मस्त। वातावरण भारी आहे। हा मी इथे पहिल्यांदा होता। आज 200 किलो तरी मासे नव्हे आज।
बघूया आता काय प्रयत्न करायचा काय ते. अर्धा किलो शिसा आणलाय मी, अर्धा किलो. शिस बापरे अडकतं का इथे? टाकायचे फक्त मासा आला तर काढायची घरी. अरे बापरे. अरे घरी म्हणतात हां एवढं मोठं लागलं, धोंड लागलं. बॉडी काढता येईल इथून पडलो तर. तरी काढले ते एवढे. खात नाहीत काय? अरे बिचारे काढले तर खाली तरी टाकायचे. रेड लाईन आम्हाला हा काढून म्हणजे टाकलं. काढून टाकायचे, खाली टाकले हे असते. हे हे ना आपल्याकडे भेटतात ते. येईल येईल. लेपर्ड येईल. टायगर नाही, लेपर्ड. हे काय बिचारे. अरे 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 बिचारे. हे फोटो काढू का? हो ना. अबो मस्त एकच नंबर. ह्याचं काय नाव आहे? सोनियारो म्हणतात त्याला. चावतो का? हो. वा चावतो त्यांच्यावर. चावता हो, चावतो तो. ताकद बघ कसली लावतोय. ताकद लय करतो तो. ताकद बेकार आहे. आता काय रे ताकद तू या फोन केलास? हा. जबरदस्त काढताय. का तू आता शिसा नाही, नाही तिखट शिसा. मारू. लय ताकद करतो. कट मारणार हा हो. मग? आम्ही घरी नाही काढणार किंवा. हा नंतर नाही, नंतर काढणार. म्हणजे जेव्हा घरी कापणार तेव्हा. हो, कापलं तर नाही तर बाजारात गेली तर मग ती गेली मग. हा हो, गाडी. अडकली रे ती. आहे माझं आलं असंच. आली एक नंबर एक नंबर. शार्क मासा लागला काय? शार्क मासा लागला काय? मग वेल अडकली. ठीक आहे मी इथे टाकतो. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असे मित्र पाहिजे ज्यांना बायको विचारत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असे मित्र पाहिजे ज्यांना बायको विचारत नाही. कुठे गेलाय काय गेलाय. आमच्या गावात इथे सगळी खूप आहेत रे. हां अशा विचारत नाही बायको विचारत. आहे आहे आहे. काय करू टाकू इथेच. अडकतोय. जाऊया आपण स्पॉट चेंज करूया जरा. सगळीकडेच गाड्या अडकत आहेत. हे माझं रॉड बॉक्स आहे खाली. काय आहे थांबवशील. एकच नंबर एकच नंबर. एक नंबर कसले साईज आहे. एक नंबर एक नंबर. कडाक कडाक. मस्त साईज. सही सही सही. माझं रॉड बघा हे. जबरदस्त. आला काय? दगडात गेलाय. थांब थांब जरा वेळ ठेवून दे. लूज सोड जरा लूज सोड. येईल असेल तरी लागलेला आहे. कोबरा हा खातात. तर मंदाला एक कोबरा फिश छोटा आहे पण मस्त आहे. मी मगाशीच म्हटलेलं आहे गोबरो लागावं. हा लागलोच. एक नंबर मंदार. कुस्ती आहे बघ. ती खात नाही ना. मग काढून टाकून दे परत यात. सोडून दे त्याला बुट आतमध्ये.
कोणता नाही 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 हा कुठला माहित नाही पण सॅटिस्फॅक्शन लेवल 99%. 1% बाकी आता अजून. आता काय सुरू जातात आता सुरू अच्छा गावात नंतर मासे बिसे काय साधं झालं ना तिकडे. मासे बिसे साधे झाले आता काय खेकडे टाकतात काढ. हा अडकाचा सोड ते नशीब आधी इली बाहेर. आता ते भूतू ओढीत नेला नसती ना गरीब नाही गाव नाही. डेंगे डेंगे ह्या कर सोडून फक्त त्याला जोडून देऊ काय मोठी यारो काय तो नको आहे ना. हा कधी खाल्ला नाही. सुकडात कडकच झाला. तर मंडळी आपल्याला आता एवढा भेटला. सांगा काय काय लागलो. ह्यो गोबरो ना. हा तुका ह्यो एक लागलो ह्यो एक लागलो आणि सुटले परत. आणि असो आता नेक्स्ट टाइम मजा आली. पुढच्या वेळेला मोठे टाइम स्पॉट चेंज करूया. अजून शोधून काढूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. घरात हवा जिवंत अजून होय होय तो कुर्ली एक गावली बघा. चला